राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना 1949 साली गुरुजींच्या प्रेरणेने संघाचे प्रचारक बलराज मधोक यांनी केली. परंतु आज अभाविप जी काही आहे त्याचे सारे श्रेय प्राध्यापक यशवंतराव केळकर यांना जाते. 1958 साली त्यांनी अभाविपची सूत्र हाती घेतली व त्यानंतर खऱ्या अर्थाने अभाविप या संघाच्या विद्यार्थी शाखेला मदनदास देवी, भाऊराव देवरस, प्राध्यापक बाळ आपटे, डॉक्टर अशोकराव मोडक यांच्यासारखे संघटना कौशल्य असलेले नेते व कार्यकर्ते मिळत गेले व संपूर्ण भारतभर अभाविप वाढली. अभाविपला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख मिळाली. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं YouTube चॅनेल अवधूत चिंतन. देशाच्या पुनरुत्थानाची ग्वाही देणारी ही संघटना देशाप्रती समर्पित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला सकारात्मक व रचनात्मक दिशा देण्याचे महत्त्वाचे काम अभाविपने केले आहे. आज जवळजवळ सर्व विश्वविद्यालयात व महाविद्यालयात अभाविपच्या शाखा आहेत व तेथे विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या व मुख्यत्वे कला व क्रीडा या गुणांना विकसित करीत असतानाच त्यांच्यात नेतृत्व गुण फुलविणे व भविष्यातील एक आदर्श नेता तयार करण्याचे मूलभूत काम अभाविप करीत असते. स्वामी विवेकानंद हे अभाविपचे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती ही संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होते. संपूर्ण जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणारे एक युवा संत म्हणून विवेकानंद ओळखले जातात. हिंदुत्व व भारतीयत्व हे दोन समानार्थी शब्द आहेत व या देशाचे भविष्य युवकांच्या हाती आहे असे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी दाखविलेल्या मार्गावर व शिकवणीवर अभाविप आपली वाटचाल करत असते. अभाविपच्या स्थापनेआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणीत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या साम्यवादी विचारसरणीच्या व नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणीत छद्म धर्मनिरपेक्ष विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयामध्ये आपले जाळे पसरवले होते. विद्यार्थ्यांच्या मनात डावी व नास्तिक विचारसरणी रुजवून त्यांना अराजकतेकडे न्यायचे हा डाव्यांचा मुख्य उद्देश होता. हा उद्देश जर हाणून पाडायचा असेल तर विद्यार्थी क्षेत्रात संघ विचारांना अनुकूल अशा विद्यार्थी संघटनेची गरज भासत होती. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेने अभाविपची स्थापना झाली व अतिशय यशस्वी रीतीने डावीकडे झुकत चाललेल्या विद्यार्थी चळवळीला अभाविपने राष्ट्रवादाकडे आणण्यात यश मिळविले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थ्यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. पण त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात देखील अनेक विद्यार्थी नेते आपापल्या परीने काम करीत होते. हे विद्यार्थी नेते आपापल्या राज्यात महत्त्वाची कामगिरी बजावित होते. 1974 साली गुजरातमध्ये काँग्रेसच्या चिमणभाई पटेल सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले नवनिर्माण आंदोलन चिमणभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देखील थांबले नाही. या आंदोलनाचे लोण बिहारपर्यंत पसरले आणि त्याला लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व लाभले. त्यानंतरचा इतिहास आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आसाममध्ये 80च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेले बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचे ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने सुरू केलेले आंदोलन आसाममध्ये सत्तांतराला कारणीभूत ठरले. या दोन गोष्टींवरून राजकारणात मोठा फेरबदल करण्याची विद्यार्थ्यांची शक्ती किती मोठी आहे हे कळते. पण याआधीच संघाच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला याची कल्पना आली होती आणि म्हणूनच 1949 साली अभाविपचा जन्म झाला. फी वाढ असो की पेपरफुटी, विश्वविद्यालयातील भ्रष्टाचार असो की परीक्षेसंबंधीचा गोंधळ, अभाविप विद्यार्थ्यांच्या हिताचे असे सारे प्रश्न ऐरणीवर आणते. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी काव्यवाचन, गायन, नृत्य, एकांकिका, वक्तृत्व, वादविवाद यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयीन व विश्वविद्यालयीन स्तरावर अभाविप करत असते. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य तसेच नेतृत्व विकासासारख्या शिबिरांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नेतृत्व गुणांना वाव तर मिळतोच, पण विद्यार्थ्यांमध्ये संघटन कौशल्य विकसित होते. अशा स्पर्धांमुळे, शिबिरांमधून
बंधुभाव वाढीस लागतो व संघटनेचा विस्तार होतो. अभाविपचे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक क्षेत्रात व विद्यापीठाच्या व्यवस्थात सकारात्मक बदल घडवून आणणे हे होय. संघ विचारांच्या पायावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास व्हावा म्हणून अभाविप कार्य करीत असते. छात्रशक्ती म्हणजेच राष्ट्रशक्ती असे ब्रीद असलेली अभाविप छात्रशक्ती नावाचे एक मासिकही प्रकाशित करते. हिंदी भाषेत असलेले छात्रशक्ती हे मासिक अभाविपचे मुखपत्र आहे. 5,000हून अधिक शहरांमधील 9,000 महाविद्यालयात 50 लाख विद्यार्थी सभासद असलेली अभाविप ही भारतातीलच नव्हे तर साऱ्या जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे. अभाविपने काही गोष्टीत संघाचे अनुकरणही केले आहे. संघाप्रमाणेच अभाविपमध्ये सुद्धा तरुण विद्यार्थी आपले औपचारिक शिक्षण संपल्यानंतर संघटनेचे काम करण्यासाठी काही वर्षे प्रचारक म्हणून काम करतात. यामुळे संघटनेला मोठाच फायदा होतो. पूर्वोत्तर भारतात असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्राच्या मूल प्रवाहामध्ये आणण्यासाठी 1965 साली आचार्य गिरिराज किशोर यांच्या अध्यक्षतेखाली अभाविपने घेतलेला स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग हा कार्यक्रम अतिशय प्रभावी ठरला. पूर्वोत्तर भारतातील विद्यार्थी विद्यार्थिनींची त्यांच्या वार्षिक रजेच्या काळात भारतातील विविध शहरात व संघाशी संबंधित असलेल्या कुटुंबात राहण्याची खाण्याची सोय करून त्यांना भारताच्या विविधतेची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे पूर्वोत्तर भारतातील हजारो कुटुंबे उर्वरित भारताशी जोडली गेली व त्यांचा एक ऋणानुबंध तयार झाला. गेल्या 75 वर्षाच्या अभाविपच्या इतिहासात या संघटनेने देशाला अनेक नेते दिले. भारताचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली हे तर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा हे देखील अभाविपचे कार्यकर्ते होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रवी प्रसाद, व्ही मुरलीधरन, कैलास चौधरी, भूपेंद्र यादव, नित्यानंद राय या सर्वांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अभाविपमधूनच झाली. एवढेच नव्हे तर शिवराज सिंग चौहान, मनोहर पर्रिकर, देवेंद्र फडणवीस, रघुवर दास, विजय रूपानी, जयराम ठाकूर, विप्लव कुमार देव, योगी आदित्यनाथ, तीरथ सिंग रावत, पुष्कर सिंह धामी, मोहन यादव, भजनलाल शर्मा, विष्णुदेव साई, रेखा गुप्ता या आजी माजी मुख्यमंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा अभाविपचीच आहे. संघाप्रमाणे अभाविपसुद्धा उत्तम माणूस घडविण्याचे ध्येय ठेवतो. अभाविपमधून तयार झालेले युवक युवती समाजाच्या विविध क्षेत्रात आपले योगदान देतात. यातील ज्या कार्यकर्त्यांना राजकारणाचे क्षेत्र खुणावत असते ते नैसर्गिकरित्या भाजपात राजकीय कार्य करू इच्छितात. त्यामुळे अभाविपला भारतीय जनता पक्षाचे प्रवेशद्वार म्हणून देखील म्हटले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.